सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. देहधारणा. जाणीव आपल्या श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. श्वसन मार्ग शुद्धी करण्याआधी एक मध्यम पट्टीतला ओमचा उच्चार करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 10 आवर्तन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 वर्तनं आपली आपण मनातल्या मनात काउंट करूया. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका द्यायचा आहे. यथाशक्ती 10 वर्तनं आपली आपण. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका. आणि यथाशक्ती 10 वर्तन. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. कपालभाती करण्याआधी एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास संथ गतीने सोडूया. करूया कपालभातीची 15 आवर्तनं. दोन्हीही नाकपुड्यांनी एकत्रित. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला झटका. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका. आणि यथाशक्ती 15 आवर्तनं आपली आपण कपालभातीची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा.
तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार करूया. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओम पुढे नतमस्तक. आपल्या दिवसाची आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचेत. विश्रांती. दोन्ही पायांनी एकत्रित हातापायाच्या बोटांचा एकत्रित स्ट्रेच आणि आपण करणार आहोत लुजनिंग. जास्तीत जास्त ताण घ्यायचा आहे अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. ओपन करायचंय. जास्तीत जास्त ताण अंगठा आतमध्ये, मग 4 बोट. बरोबर. अजून दोनदा हीच कृती. एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर. दोन्ही पावलांमध्ये आणि हातांमध्ये एकत्रित हालचाल. बरोबर. सावकाश थांबायचंय. पुन्हा पावलं हाताचे तळवे जोडून घ्यायचे. अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हाताचे तळवे स्वतःकडे आणि जमिनीकडे ताणूया. वर खाली वर खाली वर खाली वर खाली. बरोबर. वर खाली. हा. मध्यभागी यायचंय. हा. हाताची मुठी वळून घेऊया अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. आणि आता एकत्रित रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4. बरोबर. 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. थोडा वेळ हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आणि आता आपल्या हाताची पकड आपल्या उजव्या मांडीच्या खाली द्यायची आहे. शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं असं कोपर पकडा. जर तेही शक्य नसेल तर मग हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती आपल्या गुडघ्याच्या खाली घ्या. ज्यांना असं कोपर पकडता येत नसेल त्यांनी हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून गुडघ्याच्या खाली घ्यायची.
ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर. आता हाच उजवा पाय आपल्याला वर आणि खाली करायचा. अप अँड डाऊन. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर वर खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन करा क्लॉक वर. एक, आपले पायांचा अंगठा खाली जमिनीकडे येऊ दे. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश उजवा पाय खाली घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. पुन्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची पकड गुडघ्याच्या खाली घ्या. सुरू करूया. डावा पाय वर खाली. 1, वर खाली. 2, वर खाली. 3, वर खाली. 4, वर खाली. 5. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबा. सावकाश डावा पाय खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्यायची आहे. थोडा वेळ विश्रांती. श्वासाकडे लक्ष द्यायचं. आणि करूया आता हाफ बटरफ्लाय. पुन्हा पावलं जोडून घ्या आणि आता डावा पाय सॉरी उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवा. ठीक आहे. बरं. हाफ बटरफ्लाय. आणि आता जास्तीत जास्त आपला उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. 1, जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. बरं, आता इथे आपल्याला पाठीतून असं पुढे मागे व्हायचं नाहीये. पाठकाणा सरळ ठेवा. फक्त हालचाल पायामध्ये. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस आणि वर ठेवा. 1, जमिनीकडे वर. 2, जमिनीकडे वर. 3, जमिनीकडे वर. 4, जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. बरोबर. 5. 5 वेळा झाले की थांबा. आता हाच उजवा पाय पुन्हा एकदा असा वर उचला. थोडासा वर उचला. डाव्या हाताचा आधार आपल्या अँकलच्या खाली द्या आणि उजवा हात गुडघ्यावर ठेवा. आपण करणार आहोत बेबी पोश्चर. लहान मुलांना जसं जोडवतो ना त्याप्रमाणे रिपीट. सुरू करा. जास्तीत जास्त डावीकडे उजवीकडे. 1, डावीकडे उजवीकडे. 2, डावीकडे उजवीकडे. 3, डावीकडे उजवीकडे. 4 आणि 5. सावकाश सावकाश. 5 वेळा झालं की मग थांबा. पुन्हा उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आज आपण करणार आहोत डायबिटीज वालं जानुशिरासन. म्हणजे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे किंवा सगळ्यांसाठी ज्यांना परत पुन्हा आपल्या पोटाची चरबी कमी करायची त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. तर इथे काय करायचं, आपला पाय तसाच उजवं पाऊल तसं डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आणि आपली उजवी पायाची मांडी थोडीशी लूज करा. म्हणजे नकळत तो स्टिफनेसपणा येतो तो रिलॅक्स करा. आता दोन्ही हात आपले डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे ठेवा. हाताचे तळवे डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे. दोन्ही हातांच्या तळवे. येस. पाठकाणा सरळ करा. पाठकाणा सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत घेऊन जा. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पुढे झुका. आता खाली हात सोडा. ज्यांचे पावलापर्यंत हात जात नसतील त्यांनी खाली हात जमिनीकडे सही सोडा. टेकवा जमिनीवरती. बरोबर. आता ज्यांची मांडी उचलली गेली त्यांनी शक्यतो असा प्रयत्न करा की आपली मांडी जमिनीकडेच जाईल. अशी वरती न घेता खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाची मांडी. येस. ठीक आहे. आता ज्यांनी हात जमिनीवर ठेवले त्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. ज्यांनी हात जमिनीवर ठेवले त्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. बघा 2 प्रकारे सांगितले. ज्यांनी हात जमिनीवर सोडले त्यांनी हनुवटी गळ्याकडे न्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल पकडा आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा
प्रयत्न करा. परफेक्ट, बरोबर, छान. आणि इथे यथाशक्ती थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश पुढे श्वास करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. आणि आता उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडा. हे डायबिटीज वाले यासाठी की आपलं पाऊल जेव्हा मांडीवर असतं आणि जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा एक्स्ट्रा प्रेशर आपल्या ओटी पोटावर येतो, म्हणून ते डायबिटीज वाला असं म्हटलं जातं. आता पुन्हा दुसऱ्या बाजूने हीच कृती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. सुरुवातीला आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. तर आता गुडघा जास्तीत जास्त डाव्या पायाचा जमिनीकडे प्रेस करूया. पाठकाणा सरळ आणि स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे, स्वतःकडे. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घेऊया. 2, 3, 4. जमिनीकडे, स्वतः. 5. 5 वेळा झाले की थांबायचं. बरं, आता इकडे असं पुढे मागे व्हायचं नाही शक्यतो तरी. आणि आता बेबी मुवमेंट. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली द्या. डावा हात गुडघ्यावरती. आणि आता सावकाश करा. आपण बाळाला कसं अगदी सावकाश करतो ना, कारण की ते पडू नये म्हणून, तसंच आपल्या पायाच्या बाबतीत तसंच करायचं ना. जास्तीत जास्त गुडघा म्हणजे पाय उजवीकडे आणि डावीकडे. 1, उजवीकडे, डावीकडे. 2, उजवीकडे, सावकाश सावकाश. डावीकडे. 3, उजवीकडे, डावीकडे. 4, उजवीकडे, डावीकडे. 5. 5 वेळा झाले की थांबा. आणि डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. पुन्हा एकदा मगाच सारखीच कृती करणार आहोत. गुडघे मांडी, गुडघा आणि मांडी डाव्या पायाची जास्तीत जास्त जमिनीकडे जाईल. आता दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे. पाठकणा सरळ ठेवा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. पावलापर्यंत हात पोहोचत नसतील तर हात जमिनीकडे सोडा सैलपणे आणि हनुवटी गळ्याकडे घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल पकडा आणि आपलं आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतोय. हो, बरोबर, छान. यथाशक्ती थांबतोय. मनातल्या मनात काउंटिंग करा. 5 ते 1 आकडे उलट्या क्रमाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. मान करूया फुल बटरफ्लाय आणि त्याचबरोबर नेक रोटेशन. दोन्ही पावलं जोडून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. पाठ करणं सरळ. सुरुवातीला आधी करूया नेक रोटेशन आणि मग फुल बटरफ्लाय. आपली हनुवटी गळ्याकडे नेऊया आणि सुरू करूया. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. सावकाश 3 वेळेला. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एकदा. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. डावीकडे मागे, उजवीकडे पुढे. सावकाश. प्रत्येक सांधा आपला मोकळा होतोय त्याची जाणीव. दोन्ही वेळेला झालं की मग नाक सरळ करायची. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती घेऊया. आणि आता सावकाश हे मांड्यावर आणि खाली जमीन खाली. आधी हळूहळू कृती करा आणि मग थोडीशी जलद करायला सुरुवात करा. मग हळूहळू स्पीड वाढवा. हळूहळू पुन्हा
स्पीड कमी 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 करत यायचं हळूहळू. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून घ्या. आजपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करतोय. तर सूर्यनमस्कारामध्ये एकूण ज्या 12 स्टेप्स आहेत त्या मी आधी दाखवते तुम्हाला, मग आपण एकत्रित करणारच आहोत. काळजी फक्त एवढीच घ्यायची आहे की ज्यांना पाठकण्याची तीव्र दुखणी आहेत, कंबरदुखीचा त्रास होतोय, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर असेल, हृदयविकाराचा त्रास असेल, तर मात्र सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. ट्रीटमेंट चालू असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच सूर्यनमस्कार करा. सूर्यनमस्कारामध्ये आपली श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, म्हणून ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी सूर्यनमस्कार करणं शक्यतो तरी टाळायचंय. किंवा मग डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर ते म्हणाले की एखाद दुसरं करायला हरकत नाहीये तर करू शकता तुम्ही. ठीक आहे. याचे फायदे म्हणजे आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. त्याचबरोबर तुमचं मेटाबॉलिझम जो रेट आहे तो वाढतो. आपली श्वसन क्षमता वाढते, पाठकण्याचं आरोग्य सुधारतं. ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो जेव्हा आपण हे सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला. याचे जे काही फायदे आहेत किंवा याच्या ज्या स्टेप्स आहेत की आम्ही ग्रुपवरती पाठवेनच. तर आता बघा की कशा प्रकारे केलं जातं. पहिल्या 12 स्टेप्स बघून घ्या, मग आपण एकत्रित करणार आहोत. तर सूर्यनमस्कारासाठी आपल्याला एक उठून उभं राहायचं आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचं. नॉर्मली सूर्यनमस्काराची सुरुवात ही गायत्री मंत्राने होते. आपण त्याला थोडंसं स्पिरिच्युअल टच देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून म्हणजे आपलं शरीर, मन आणि आपली भावनिक जी वाटचाल आहे ती व्यवस्थित होण्यासाठी. तर गायत्री मंत्र आपण नंतर बोलूच. आता मी फक्त तुम्हाला स्टेप्स दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर मॅटच्या एका टोकाला यायचं. एका स्थितीमध्ये आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. ज्यांना माहिती आहे त्यांनी माझ्याबरोबर करायला हरकत नाही. जे नवीन आहेत त्यांनी बघून घ्या. तर पहिली स्टेप म्हणजे एक नमस्कार असेल, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 आपला उजवा पाय मागे घ्यायचा, पायाचा गुडघा जमिनीवर, पाऊल जमिनीकडे फ्लॅट करायचं, नजर सिलिंगकडे. हे आपण केलंय. 4 अश्वसंचलन, त्यानंतर 5 दंडासन, स्लॅन्टिंग पोझिशन म्हणजे आपला पाठकणा आणि पोटे जमिनीला आणि सिलिंगला समांतर, नजर समोर. ही झाली 5 हे दंडासन. त्यानंतर 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. शरीराची एकूण 8 अंग जमिनीवर आहेत. हे झालं 6 अष्टांगासन. त्यानंतर 7 सरळ हस्त भुजंगासन, नजर सिलिंगकडे. पुढे 8 पर्वतासन. आपल्या पावलांच्या टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा, नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे असते. हे झालं 8 पर्वतासन, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. पुढची कृती 9 अश्वसंचलन. जो पाय आपण मागे घेतो तोच पाय नंतर पुढे द्यायचा, म्हणजे उजवं पाऊल आपल्या दोन्हीही हाताच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. बघा पुन्हा एकदा डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर आहे, पाऊल जमिनीकडे फ्लॅट करायचं, नजर सिलिंगकडे. आता आपण केलंय 9 अश्वसंचलन. त्यानंतर पुढे 10 हस्तपाद असेल. डावा पाय पुढे घ्यायचा, आपली हनुवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं 10 हस्तपादासन. त्यानंतर 11 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि 12 नमस्कार असेल. अशा प्रकारे आपल्याला ह्या एकूण 12 स्टेप्स करायच्या आहेत. ठीक आहे. लक्षात आलं. जेव्हा आपण एकत्र करू तेव्हा तुमच्या अजून व्यवस्थित लक्षात येईल. सगळ्यांनी आता दंड स्थितीमध्ये यायचं, स्टँडिंग मध्ये यायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती घेऊया. थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसामध्ये जर सूर्यनमस्कार घातलं तर शरीरातलं जे तापमान आहे ते वाढायला मदत होते.
आणि थोडीशी उष्णता निर्माण होते आपल्या शरीरामध्ये. थोडंसं बरं पण वाटतं आणि आळस मेन म्हणजे झटकला जातो ह्या सूर्यनमस्कारामुळे. सूर्यनमस्काराआधी आपण करूया एक ताडासनाचं आवर्तन आणि मग आपण सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेला सुरुवात करा. दोन्ही दंडात स्पर्श दोन्ही कानांना. हाताची पाचही बोटं जोडलेली असतील आणि ती एकमेकांच्या समोर आहे. ही स्थिती पक्की झाली की मग टाचा वर उचला आणि जास्तीत जास्त स्ट्रेच द्या संपूर्ण शरीराला. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप होत असेल तर मग आपला बॅलन्स व्यवस्थित राखला जातो. छान. स्ट्रेच, स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घ्या. हात तसेच ठेवा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा. तळवे सिलिंगकडे घेऊन जा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. 1 ते 2 फुटा एवढं अंतर असेल. पुन्हा हा जास्तीत जास्त स्ट्रेच असतील वरती सिलिंगच्या दिशेला. छान. आणि आता एकदा आपण करतोय तिर्यक ताडासन. तिर्यक म्हणजे एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं, बेंड आणि एकदा डाव्या बाजूला. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, बरोबर 10. 10 वेळा पूर्ण झालं की थांबा. सावकाश हात खाली घ्या आणि विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. डोळे मिटून घेऊया. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडा. संपूर्ण हृदयाची गती, श्वासाची गती नॉर्मलला येऊ दे. दोन्ही हात जोडा. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. डोळे अंतर म्हटलेले आहेत. आपल्या बंद डोळ्यांसमोर असं इमॅजिन करूया, कल्पना करूया की डोंगरावरून नुकताच सूर्य उगवत आहे. त्या सूर्याची पिवळसर केशरी सोनेरी किरणं आपल्या मुखावर पडत आहे. त्यातून जी ऊर्जा, प्राणशक्ती निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. दिवसभर आपल्याला काम करण्यासाठी जी पोषक ऊर्जा आणि प्राणशक्ती पाहिजे ती या सूर्यदेवतेपासून आपल्याला मिळत आहे. आणि मनापासून वंदन, एक कृतज्ञता भाव सूर्यदेवते प्रती. गायत्री मंत्राचं पठण करूया एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. पाऊल जमिनीकडे फ्लॅट करा. नजर सिलिंगकडे. तोंड बंद. श्वास. आपण केलंय 3 अश्वसंचलन. बरोबर. छान. 4 डावा पाय मागे घेऊया. आता दोन्ही पायांच्या टाचा वर उचललाय. नजर समोर आहे. आपला बॅलन्स आपले हात आणि पायावर आहे. बरोबर. छान. आपण केलंय 5 दंडासन. आता करूया 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीकडे टेकवा. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सावकाश आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीकडे घेऊन जा आणि छातीचा भाग जमिनीवर असेल. शरीराची एकूण 8 अंग जमिनीवर आहेत. हे आहे अष्टांगासन. 7 भुजंगासन. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. नजर सिलिंगकडे. तोंड बंद. श्वास चालू. 7 भुजंगासन. छान. 8 पर्वतासन. आता सावकाश ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे म्हणजेच नाभी प्रदेशाकडे. खांदे रिलॅक्स करा. आपण केलंय 8 पर्वतासन. बरोबर. आता 9 उजवा पाय पुढे घेऊया.
अश्वसंचलन शक्य असेल तर आपल्या दोन्हीही हातांच्या मध्ये उजवं पाऊल येतंय का बघा. अट्टहास नसेल हळूहळू नक्कीच येईल. आता डावं पाऊल जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंगकडे, तोंड बंद, श्वास बंद. आपण केलंय 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. सावकाश डावा पाय पुढे घ्या, आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. केलेलं आहे आपण 10 हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन आणि 12 नमस्तासन. आता हा झाला आपला एक सूर्यनमस्कार. दुसरा करते. दुसरा आपण सगळे एकत्रितच करायला. पुन्हा दोन्ही हात जोडून घ्या. ओम खगाय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 आता डावा पाय मागे घ्या, अश्वसंचलन पाऊल जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंग. 4 अश्वसंचलन बरोबर. 5 दंडासन, उजवा पाय मागे, टाचा वर उचला, नजर समोर. 5 दंडासन बरोबर, छान. 6 अष्टांगासन, गुडघे सावकाश जमिनीकडे टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि आता आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, दोन्ही हात खांद्यातून सरळ, नजर सिलिंगकडे, पावलं जमिनीकडे फ्लॅट आहे. बरोबर, छान. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. आता आपली पावलं जोडून घ्यायची, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. दोन्ही पाय स्ट्रेच असतील, नजर आपली नेवल रिजनकडे. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीकडे, पाऊल जमिनीकडे फ्लॅट. डावं पाऊल हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, तोंड बंद, नजर सिलिंगकडे, श्वास चालू. आपण केलंय 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, उजवा पाय पुढे घ्या, हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. 11 हस्तोत्तानासन आणि 12 नमस्कारासन. अजून 2 सूर्यनमस्कार आपण अशाच प्रकारे करूया. ठीक आहे. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्तोत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मध्ये अश्वसंचलन, नजर सिलिंगकडे. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पाऊल जमिनीकडे फ्लॅट आहे. 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता एक शेवटचा करूया. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश खाली बसूया.
आणि एका कुशीला वळा, पाठीवर ठेवून विश्रांती घ्या. सावकाश दोन्हीही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आपली मान कुठल्याही एका बाजूला आणि डोळे मिटून आता आपण ज्या काही सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप्स केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा. सूर्यनमस्कार करताना कुठे आपल्याला अवघडल्यासारखं वाटतंय का, एखादा स्नायू अधिक ताणल्यासारखा वाटतोय का, हे बंद डोळ्यांनी तपासून पाहूया. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. दोन्ही पाय जोडून घ्या. करूया आपण सायकलिंग. हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हात असे कमरेच्या खाली घ्या. उजवा हात आणि डावा हात कमरेच्या खाली घ्या आणि मग सायकलिंग करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवा आणि दोन्ही पाय एकत्रित 60 अंशापर्यंत वर आणा. हा, आणि आता दोन्ही पायांनी एकत्रित सायकलिंग करूया. दोन्ही पाय एकत्र फोल्ड आणि सरळ. 1 2 पाय जोडून घ्या, पाय जोडून घ्या. हा, आणि आता आणि आता एकत्रित सरळ खाली आणि वर. हा, आता सायकलिंग करा. बरोबर. हा, 1 2 3 4 5. बरोबर. विरुद्ध बाजूने करा आता. रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. 5 वेळा झाले की थांबा आणि सावकाश पाय खाली घ्या. हळूहळू खाली घ्या. विश्रांती. पोटावरती प्रेशर आलाय, श्वासाची गती थोडीशी वाटली असेल, नाकाने श्वास घ्या. तोंड उघडून रिलॅक्स व्हा. बरं, आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत. आसन म्हणजे विपरीत करणी मुद्रा ह्याला म्हणतात. तर याच्यामध्ये फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या की हे कसं केलं जातं. जे नवीन साधक आहेत त्यांनी कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर स्त्रियांनी जर तुमचे पिरियड्स चालू असतील, पहिला दुसरा तिसरा दिवस असेल, त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. टॉप्सी टर्वे पोझिशन होते. रक्ताचा प्रवाह हा आपल्या हृदयात म्हणजे उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते, म्हणजे हृदयाकडे हा रक्तप्रवाह जास्त जातो. म्हणून स्त्रियांनी पिरियड्सच्या वेळेला ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार असेल त्यांनीही टाळायचं आहे. तर याचे फायदे बघा काय आहेत तेही सांगते. स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचं, गायनेकच्या रिलेटेड ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या दूर होतात. व्हेरिकोज वेन्सचा त्रास कमी होतो, थायरॉइड सारखा त्रास कमी होतो आणि त्याचबरोबर रक्ताचा प्रवाह त्याची दिशा बदलते. सगळ्या संपूर्ण शरीराला छान असा रक्ताचा पुरवठा होतो. त्यामुळे आपलं चेहराही अधिक तजेलदार होतो, कारण की टॉप्सी टर्वे पोझिशन असते. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे, तर आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर उचलायचे. बघा अशा प्रकारे. एकदा पाय आपले 90 अंशापर्यंत वर आले की आपल्या हातांचा सपोर्ट आपल्या सीटच्या इथे द्यायचा आहे आणि आपल्या सीटचा भाग असा वर उचलायचा आहे. आता हे जेवढं सहज दिसतंय तेवढं करताना मात्र आपण आपली क्षमता ओळखायची. बघा हातांचा आधार सीटच्या इथे दिलाय आणि कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो वर उचलला गेलाय. हाताची कोपरं बघा स्टँड आहे जमिनीवरती. ठीक आहे. दोन्ही पाय जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने ताणले गेले. पावलं सिलिंगच्या दिशेला ताणायची आहेत. नजर आपली दोन्ही पावलांकडे. ही झाली आपली विपरीत करणी मुद्रा. म्हणजे इथे तुमच्या गळ्यावरती थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवरती ताण आणि दाब येतो. त्याचबरोबर रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने व्हायला
सुरुवात होते, म्हणजेच आपल्या हृदयाच्या दिशेने. ठीक आहे. आता समजा तुम्हाला सीटचा भाग वर नाही उचलता आला तर काय करायचं तेही सांगते. आधी ही मुद्रा मी तुम्हाला सोडून उलट चाल कशी करतात ते दाखवते. आता जे पाय आपले सरळ आहेत वर ते हळूहळू डोक्याच्या दिशेने घ्यायचे. आपल्या हाताचा सपोर्ट जो कमरेच्या इथे आहे तो पुन्हा जमिनीवर घ्यायचा आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत डोकं वर न उचलता सावकाश पाय पुन्हा 90 डिग्री वर येतील. आता ज्यांचा सीटचा भाग वर उचलला जात नसेल त्यांनी काय करायचं, पायाचे अंगठे पकडायचे. ठीक आहे. ज्यांचा सीटचा भाग वर उचलला जाणार नाही, जास्त शरीर लिफ्ट होणार नाही, त्यांनी हे अशा प्रकारे पायाचे अंगठे पकडा. आणि इथे जितका वेळ तुम्हाला थांबणं शक्य आहे तेवढं थांबायचंय. घरी सुद्धा प्रॅक्टिस कराल त्यावेळेला जेवढं शक्य आहे तेवढं थांबण्याचा प्रयत्न करायचा. उलटचाल करताना पायाचे अंगठे सोडायचे, हात खाली घ्यायचे, पुन्हा पाय आपले 90 डिग्री वर येतील सरळ आणि मग नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे. ट्राय करूया सगळ्यांनी. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ट्राय करू नका. थोडीशी ऍडव्हान्स कृती आहे त्यामुळे आपली क्षमता ओळखा आणि कृती करा. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करा. बरोबर. छान. आता आपल्या हाताचा सपोर्ट द्या खाली सीटच्या. हा, छान छान. चांगला प्रयत्न आहे सगळ्यांचा. ओके. हा. आता दिगंबर सर तुमचे पाय थोडेसे डोक्याच्या इथे आहेत ना, ते थोडेसे असे सरळ करा अजून. हा, जाऊ द्या अजून तिकडे. येस येस. आणि आता पावलं अशी जमीनवरती सिलिंगकडे पॉइंटेड करा, दोन्हीही पायांची पावलं. सावकाश पाटील सर, सावकाश. पायाचे अंगठे पकडले तरीही चालेल. बाकी छान प्रयत्न आहे, चालू. हा, ठीक आहे ठीक आहे. सावकाश. उलट चाल करा हळूहळू. ज्यांनी आता पायाचे अंगठे पकडले त्यांनी पायाचे अंगठे सोडून द्या. थोडेसे पाय जमिनीकडे. ओके. हळूहळू सावकाश. आधी डोक्याच्या इथे घ्यायचे, हाताचा सपोर्ट द्यायचा जमिनीकडे आणि सावकाश. थोडा वेळ विश्रांती. विश्रांती. पुन्हा एकदा ट्राय करूया आपण हीच कृती. यथाशक्ती प्रयत्न. आधी विश्रांती घ्या. ज्यांची श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल त्यांनी मात्र करू नका. करूया पुन्हा एकदा हीच कृती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. खांदे रिलॅक्स करा, पाठीचा मणका रिलॅक्स. आता दोन्ही पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करा. हा. आता थोडासा सीटचा भाग वर उचला आणि आपल्या हाताचा सपोर्ट द्या सीटच्या इथे आणि तो भाग अजून थोडासा जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. सावकाश. हा. आता दोन्ही पाय वरती सिलिंगकडे ताणा, स्ट्रेच करा. ठीक आहे. बाकीच्या पायाच्या अंगठी पकडा. हा. नजर दोन्ही पावलांकडे. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. छान झालंय सगळ्यांचं. आता आपले पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने घ्या. आपल्या हातांचा सपोर्ट खाली जमिनीवर टेकवा. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. डोकं मात्र न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. सावकाश. सावकाश. दोन्ही पाय खाली घ्या हळूहळू आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. तोंड बंद, श्वास चालू. इथे पूर्णपणे आपले गळ्याच्या इथे
जो प्रेशर घेतो, समोरनं प्रेशर असतो आणि मागच्या बाजूने ताण असतो. पाठ कण्यावरती सुद्धा ताण असतो, पोटावरती प्रेशर असतो. ह्या सगळ्याचा मागोवा आणि ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करूया सर्पासन. एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आज आपण 4 सूर्यनमस्कार केलेत, त्यामुळे पोटावर पडून आपण जास्त कृती न करता एकच आसन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ घ्या, कपाळ जमिनीवर. आपण करतोय आता सर्पासन. आता दोन्हीही पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत, बरोबर. आता डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे ठेवा. म्हणजे आपला पाठकळ्यामधलं शेवटचं माकड हाड कमरेच्या इथे. आता आपले दोन्हीही कोपरं आणि खांदे हे ताणले गेलेत, जमिनीला समांतर आहेत, बरोबर. आता सावकाश कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला आणि नजर सिलिंग. तोंड बंद, श्वास बंद. हा, बरोबर, छान. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल, सावकाश, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. डोळे बंद. एकदा तुम्ही अशीही विश्रांती घेऊ शकता किंवा एका हातावर दुसरा हात ठेवा, हाताची घडी, आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. अशा प्रकारे ही विश्रांती घेऊ शकता. आतच्या बाजूला पायाची बोटं बांधून सावकाश एका दिशेला वळूया आणि बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या आणि बैठक स्थितीमध्ये विश्राम. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी म्हणजे त्याला करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे ज्ञान मुद्रेमध्ये. खांदे रिलॅक्स करा, हाताची कोपऱ्या शरीराच्या जवळ. करूया ब्रह्ममुद्रा. नजर समोर. आता सावकाश आपली मान उजव्या बाजूला घेऊन जाऊया. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. तोंड बंद. डोळे मिटून आपल्या गळ्याच्या इथे डाव्या बाजूने आलेला ताण आणि उजव्या बाजूने असलेला ताण याचा अनुभव घेऊया आणि जोर श्वासाची. उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास सात. गळ्यावर उजव्या बाजूने ताण आहे, डाव्या बाजूने दाब आहे. उलटसार करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. आता आपण मान वरती घेणार आहोत, म्हणजे चेहरा सिलिंगकडे असेल. चेहरा सिलिंगकडे गेला की मग आपल्याला ना मोठा
आ करायचंय आणि तोंड बंद करायचंय. मोठं तोंड उघडायचं आणि बंद करायचं जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती सिलिंगकडे जाईल ना त्यावेळी. ठीक आहे, सुरू करूया. सावकाश आता आपली मान हळूहळू मागे जाईल चेहरा सिलिंगकडे. आपल्याला पाठीतून मागे नाही जायचंय, फक्त आपली मान आपण हलकीशी मागे झुकवलीये. चेहरा सिलिंगकडे आहे, नजर सिलिंगकडे आहे. आता दातावर दात लावा, तोंड उघडा, मोठा आ करा आणि परत तोंड मिटून घ्या. पुन्हा दातावर दात. दोनदा हीच कृती करणार आहोत आपण. पुन्हा मोठा आ करायचा, जबडा रुंद करायचा, चेहऱ्याचे स्नायू ताणायचे आणि पुन्हा तोंड मिटून घ्यायचं. बंद करा, दातावर दात लावून घ्या. अजून एकदा करूया हीच कृती. मोठा आ करा, सावकाश तोंड मिटून, दातावर दात. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी येईल. आता ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता आपली फक्त हनुवटी गळ्याकडे जाईल. कॉलर बोन जवळ हनुवटी नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. तोंड बंद. पाठीतनं आपल्याला पुढे झुकायचं नाहीये, फक्त मानेचा जो सांधा आहे तो पुढे झुकलाय. तिकडे मागच्या बाजूने ताण आहे आणि समोरच्या बाजूने प्रेशर आहे याची जाणीव. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. उलट साथ करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, डोळे मिटून घेऊया आणि संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपण आता ज्या ज्या काही कृती केल्या, आपली मान वेगवेगळ्या प्रकारे आपण जी फिरवून घेतली, तिथे आलेला ताण आणि दाब त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. करूया आपण दीर्घ श्वसनाची दोन आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने सोडूया. काही क्षण शांत करणार आहोत आपण बॅलन्सिंग प्राणायाम. अनुलोम विलोम. डाव्या हाताची आपल्याला ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची आपल्याला करायची आहे प्राणायाम मुद्रा. बरोबर. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद.
डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. डावा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव आपल्या हाताच्या ज्ञान मुद्रेकडे. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणा आणि तिथे असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची जाणीव. सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील. स्पंदनांची अनुभूती, याला प्राणस्पंदन असंही म्हणतात. मन शांत आणि एकाग्र होण्यासाठी, तणावरहित होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करूया भ्रामरीची 5 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हाताने आपले डोळे बंद करा आणि आपला अंगठा आपल्या कानाच्या इथे असेल. रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हातांनी आपले कान बंद करा आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. हाताने कान बंद करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. खोलवर दीर्घ पूरक. डावा हात आपल्या हृदयावर, उजवा हात आपल्या कपाळावर म्हणजेच आपल्या टाळूवर आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. आता डावा हात सुद्धा आपल्या वर असलेल्या हातावर ठेवायचा आहे, म्हणजे टाळूच्या इथे. दोन्ही हात एका हातावर आहेत. एका हातावर दुसरा हात आहे. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती घेऊया. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया शवासनासाठी. आज आपण सूर्यनमस्कार केले, म्हणून थोडा वेळ, अगदी 5 मिनिटासाठी हे शवासन करून घेऊया एका कुशीला वळून. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. आपले दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. डोळे मिटून घ्या. मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. यापुढे शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. आज आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा आज आपण जे सूर्यनमस्कार केले त्या सूर्यनमस्कारामधल्या 12 स्टेप्स आपल्याला आठवत आहेत का, हे पाहूया.
आणि त्याचबरोबर पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर आपण सोडून दिलेलं आहे. पाठकण्याला जमिनीचा झालेला स्पर्श सुखावह वाटतोय. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. शरीर मनाच्या उत्तम आरोग्यासाठी आपण जी काही साधना करतोय त्याचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आपण जमिनीकडे सैली सोडलेत आणि ते शिथिल होत चाललेत. नाकाने एक मोठा श्वास भरून घ्यायचा आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा. आपण तणावरहित होतोय, व्याधीविरहित होतोय. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीकडे जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, डोळे मिटलेले असतीलच. ज्यांना अजून पडून राहावं असं वाटतंय त्यांनी तसंच राहायला हरकत नाहीये. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडलेले, जोडलेले हात हृदयापाशी. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून नतमस्तक ओमच्या पुढे आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित राग द्वेष अहंकार सोडूया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला या आठवड्याला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होतोय. भेटूया उद्या सकाळी 5:50. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हरिओम.